मग समजा कोणाला आता शहानिशा करायची असेल, की खरंच मिलिंद कुलकर्णी जेन्युइन आहेत की नाही? ऑफकोर्स तुम्हाला 20 वर्षाची बॅकग्राऊंड बरोबर आहे, आहे. रेफरल खूप मिळू शकतात. बरोबर. लॉट ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑनलाईन. म्हणजे रजिस्टर्ड एजंट म्हणून फॉर किंवा असं. बरोबर आहे. म्हणजे आता आमचं जे आहे ते यू कॅन ऑल्वेज गो ऑन मारा, MARA मारा, मायग्रेशन एजंट रजिस्ट्रेशन अथॉरिटी अँड यू कॅन ऑल्वेज चेक. ती ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची ती ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटची आहे आणि त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता की हा माणूस रजिस्टर्ड आहे की नाही. हां. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ते आणि लॉयर्स या दोघांना दे कॅन गिव्ह द ॲडवाईस. तुम्हाला काही तुम्ही स्वतःच्या स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल केलेत? बिझनेस करताना गेल्या 20 वर्षामध्ये? म्हणजे तुम्ही क्लायंटला ॲडवाईस देण्यामध्ये किंवा त्यांना किंवा रीच आउट करण्यामध्ये? हां, तर त्या ह्याच्यामध्ये भरपूर आता फरक असा झालेला आहे, की आधी इट वॉज आय नीडेड अ क्लायंट. नवीन बिझनेस चालू होता. त्यावेळेला आय वॉज डूइंग लॉट ऑफ थिंग आणि आता वी हॅव चेंज्ड. म्हणजे लॉट ऑफ थिंग स्ट्रॅटेजीमध्ये वी हॅव गॉन ऑनलाईन ए लॉट कंपेअर टू वन टू वन पर्सनल मीटिंग. त्याच्यापेक्षा आता आजकाल ऑनलाईन प्रकार हा भरपूर जास्ती झालेला आहे. ऑटोमेशन भरपूर झालेलं आहे. सो दोज थिंग्स आर रिअली युजफुल फ्रॉम द बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू.